आपल्याला आठवत असेल दाओस, दाओस इतकं फेमस झालं ना आपल्याकडे. दाओस मध्ये जाऊन आम्ही 6 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली. कुठं घातली? आपल्याकडे एकही कंपनी माझ्या महाराष्ट्रात आली नाही. पण या राज्यामध्ये उद्योग कधी आला? किती आला? या देशामध्ये उद्योग किती आला? राज्याचं पुरतं मर्यादित यासाठी बोलतोय, देशामध्ये खूप वल्गना झाल्या. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री 2014 ते त्या कालावधीमध्ये, आपल्याला आठवत असेल दाओस, दाओस इतकं फेमस झालं ना आपल्याकडे. दाओस मध्ये जाऊन आम्ही 6 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली. कुठं घातली? कुठच्या गटारात घातली? किती किती आमच्याकडे उद्योग आले? किती आमच्याकडे कंपन्या आल्या? किती जणांना नोकऱ्या मिळाल्या? तुमच्याकडे आकडा नसेल तर मी सांगतो, आणि फार जबाबदारीने सांगतो, आरोप नाही. आपल्याकडे एकही कंपनी माझ्या महाराष्ट्रात आली नाही. माझ्या महाराष्ट्रामध्ये एकही कंपनी आली नाही. अग्रीमेंट झालेत, हो ते आहेत ना, ते 2014 पासून आजपर्यंत आपण ऐकतोय. एमओयूज. त्याच्यानंतर आत्ता आत्ता अलीकडे आम्ही तो आकडा 9 लाख कोटी आम्ही सामंजस्य करार केले. 2014 ते 2025 मध्ये आहोत आपण, म्हणजे जवळ 10 वर्ष झाली. एक कंपनी या महाराष्ट्रामध्ये आलेली सांगा? एक कंपनी. उलट या महाराष्ट्रामधला 30% उद्योग हा बंद झाला किंवा आजूबाजूच्या राज्यात गेला. 30%. फार जबाबदारीने सांगतो, हे आरोप करण्याचं काही कारणच नाही. आणि तुम्ही मला या बाबतीमध्ये कधीही जबाबदार पकडून माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा, खटला दाखल करा, जे करायचं ते करा. या महाराष्ट्रामध्ये देशभरातला तरुण आशेने येतो, नोकरीच्या आमिषाने येतो. वेगळ्या वेगळ्या राज्यातून सगळे लोक येतात. परंतु या महाराष्ट्रामधला उद्योग हा आंध्रामध्ये चालला गेला, हा गुजरातमध्ये तर बऱ्याच प्रमाणात गेला. एकेकाळी ह्या मुंबईची ओळख असलेला सगळे बाजार, आप तो जानते, आपल्या याच्यामध्ये भागामध्ये सगळा लोहार चाळ असेल, बाकीच्या सगळी वैभव होतं एकेकाळी. आपलं लोखंड बाजार असेल, डायमंड बाजार असेल, बाकीचे केमिकल बाजार असेल, आज कुठे आहे? आता चोर बाजारच आहे आणि सुळसुळाट आहे. हा सगळा उद्योग गुजरातमध्ये. आम्हाला कुठच्या राज्यात, सगळी राज्य सक्षम व्हायला पाहिजे, जेणेकरून त्या राज्यातला तरुण आहे त्याला तिथेच मिळायला पाहिजे. आमच्या मनामध्ये पाप नाही, शंका नाही, पण माझ्या राज्यामध्ये काय? मग जे कौशल्य विकासाचं तुम्ही म्हणतात, जे असायला पाहिजे, मी त्या कौशल्य विकास याच्यावर टीका करत नाही. कौशल्य विकास नंतर जो विकास व्हायला पाहिजे तो नाही होत आहे, तो भकास झालेला आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतो.